महाराष्ट्र दिनी शहादा पंचायत समिती समोर भ्रष्टाचाराविरोधात लाक्षणीय उपोषण, महिनाभरात चौकशीचे आश्वासन। महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 मे रोजी शहादा पंचायत समिती समोर विविध ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि नागरिकांच्या शोषणाविरोधात हेमंतभाऊ सूर्यवंशी आणि खंडूसिंग गिरासे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणीय उपोषण करण्यात आले। या आंदोलनामुळे पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली। उपोषणकर्त्यांनी पिंपळडे ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छ भारत मिशनच्या शौचालय बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली। तसेच ग्रामपंचायतीचे चोरीला गेलेले साहित्य डेस्कटॉप रजिस्टरनुसार तपासून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। वडगाव ग्रामपंचायतीमध्ये कॅशबुकमध्ये खाडखोड करून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधितांची चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। काथर्डे दिगर ग्रामपंचायत अंतर्गत तत्कालीन ग्रामसेवक गंगाधर बुधवंत यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला। याबाबतचा चौकशी अहवाल अर्जदारांना तात्काळ देण्यात यावा व संबंधित ग्रामसेवकास निलंबित करण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली। याशिवाय विविध घरकुल योजनांमध्ये लाभार्थ्यांकडून ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांकडून आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करण्यात त्यांचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी। दरम्यान माननीय सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी आंदोलनस्थळी येऊन सर्व मागण्या मान्य करत संबंधित प्रकरणांवर कारवाईसाठी चौकशी संबंधित गठीत करण्यात येईल। तसेच 1 महिन्यात सर्व चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले। या आंदोलनामुळे पंचायत समिती प्रशासनातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता महिनाभरात नेमके कोणावर कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले। मी हेमंत मनसाराम सूर्यवंशी, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायत अंतर्गत जे काही माहिती अधिकाऱ्यांनी माहिती मागितली होती आणि ती माहिती मला वेळेत मिळालेली नाही आणि मुख्य म्हणजे त्याबद्दल माझ्या वेगवेगळ्या कामाबद्दल तक्रार आहे त्या गावांमध्ये, तरी सुद्धा ती माहिती मिळत नसल्यामुळे मला आज उपोषणाला बसावं लागलं पंचायत समिती शहादा येथे। खरं तर आमचं स्वतःचं गाव मौजे पिंपळडा आहे शहादा तालुक्यातील, आणि पिंपळडा गावामध्ये जे काही स्वच्छता SDM अंतर्गत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे काही शौचालय बांधले झाले त्या शौचालयावरती पाण्याच्या टाक्या नाहीत। शौचालय आत्ता जास्त बांधलेले, आता हँडओव्हर केलेलं आहे, सर्व खराब असं काम आहे आणि चौकशी व्हावी आणि त्या चौकशीसाठी कोणी गेलं नाही म्हणून मी आज उपोषणाला बसतोय। दुसरा विषय, त्या पिंपळड्या गावामध्येच डेस्कटॉप रजिस्टरमध्ये जे काही साहित्याची नोंद होते त्या साहित्यामधील कोणते साहित्य उपलब्ध आहे त्याची विचारणा केली असता यांनी माहिती दिली नाही। मात्र व्यायामशाळेचे साहित्य चोरीला गेलं आहे, ते कोणते साहित्य नाही, लॅपटॉप कुठे आहेत, प्रिंटर कुठे आहेत, झेरॉक्स मशीन कुठे आहेत, कोणते साहित्य आले होते, असे कोणते साहित्य त्या ग्रामपंचायत उपलब्ध नसल्यामुळेच ती नेमकं कुठे आहे या शोधण्यासाठी माहिती अधिकार वापरला होता, मात्र माहिती दिली नाही म्हणून मी उपोषणाला बसलो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील काही महिन्यांपूर्वी मी वडगाव ग्रामपंचायतीची RT अंतर्गत माहिती मागितली होती आणि त्या माहितीच्या अवलोकनासाठी मला विद्यमान ग्रामसेवक यांनी माहितीच्या अवलोकनासाठी बोलवलं होतं आणि मी 11 मार्च रोजी माहितीच्या अवलोकनासाठी गेलो असता त्यांना मी पत्र दिलंय की बाबा जी काही माहितीचं मी अवलोकन केलंय त्याची मला पूर्ण डॉक्युमेंटेशन त्याची फी भरायला मी तयार आहे, मात्र अद्याप प्रथम अपील होऊन अपीलाचे आदेश होऊन सुद्धा माहिती देण्यास तयार नाहीत। कारण त्या गावात सारखाच भ्रष्टाचार आहे आणि त्याची चौकशी अशी मागणी केली होती, चौकशी झालेली नाही म्हणून मी उपोषणाला बसलोय। त्याच्यानंतर असाच प्रकार कलसाडी गावामध्ये झालेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही घरकुलच्या योजना सुरू आहेत, विविध योजना, त्या योजनांचे जे कोणी इंजिनियर आहेत, RHC आहेत, त्या RHC लोक बऱ्याच ठिकाणी जाऊन बाबा त्या लाभार्थ्यांकडून वैयक्तिक लाभ जो मिळतो त्यांच्याकडून पैसे मागत असतात, अशा तक्रारी नागरिकांच्या असल्यामुळे त्यांनी सुद्धा चौकशी लावण्यात यावी, अशा या 4-5-6 मागण्यांसह मी उपोषणाला बसलो आहे। शासनाने मला न्याय द्यावा विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या उपोषणानंतर तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर पुढचं पाऊल तुमचं काय असेल? आता तर असं आहे की गेल्या 7 तारखे म्हणजे या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत काही जास्त मुवमेंट करता येणार नाही, मनाई आदेश आहेत। मात्र 7 तारखेनंतर जर का मला 7 तारखेपर्यंत माहिती मिळाली नाही तर मी कलेक्टरांसमोर उपोषणाला बसणार आहे आणि माझ्या मागण्या मांडणार आहे। धन्यवाद।